असं वातावरण तुम्हाला आपल्या गावाकडेच पाहायला भेटेन भाऊ. तर जय श्रीराम मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की आपण चाललो आता नदीकडे. हा पार्ट 2 आहे. नदीकाठी आलो आणि एकदम भारी वाटलो भाऊ आपल्याला. नैतिकांना नकुल म्हणत होते आपण नदीकाठी आल्या, चला गोटे फेकू. नंतर त्यानं गोटे जमा केले भाऊ, फेकले नदी. त्याला सांगितलं असे का गोटे फेकता बे, 2 टप्पे पाडानं. ते म्हणत होते तू काबरनी पाडून दाखव. त्याला सांगितलं 2 काय मी 4 टप्पे पाडले असते. त्यांना सांगितलं माझ्या मूड नाही. तेले कुठे खरं सांगायला पुरते भाऊ की मला जमत नाही तर मजा घेतीन ते आपली. आणि नकुल म्हणे मी अशी बाटली सोडतो की ते डायरेक्ट नदीत पोहोची. म्हटलं काही खतरनाक काम आहे होती. नंतर तिकडे म्हशी येऊन गेल्या रे भाऊ स्विमिंग करायसाठी. त्याला सांगितलं आता कुठे दगड मारायला पुरता, चला आपल्या शेतात. त्यानंतर आम्ही ठरवलं की शेंगा भुजून खायला पुरता म्हणून नाकटी करत होते आणि त्यात हा दादू काही ऐकत नव्हता. चेटल्यावर बी फेकून ह्या शेकोटी सगळ्या शेंगा टाकून दिल्या रे भाऊ आपण. आणि इथं मम्मी पप्पा बी शेंगा तोडू लागत होते आम्हाला. आपण बी शेंगा तोडू लागले भाऊ त्यांना. आणि भुजलेल्या शेंगा बी काही भारी लागत होत्या. शेवटी शेतातले सगळे कामं होऊन गेले. आणि शाळेत कसे आम्ही एका रांगेत वर्गात जातो तसे घरी जात होते. नंतर सुनील काकाच्या गाडीला लावली रे भाऊ चाबी. मम्मी आणि काकूंना 4 व्हीलर मध्ये पाठवून दिलं आणि आम्ही मोटरसायकलवर चाललो आता घरी. म्हणून आज साठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ.